नमस्कार. तर संविदा क्रिएशन प्रस्तुत आज जो कार्यक्रम झाला डॉक्टर दाभोळकरांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त वारसा विवेकाचा, तर या कार्यक्रमात तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या, स्केट्स पाहिले, एकांकिका पाहिली, मुलाखत झाली निरंजन टकलेंची. तर आपण ह्या कार्यक्रमात दाभोळकरांची जी चळवळ आहे त्याबद्दल बरीच चर्चा केली आहे किंवा समाजात जे चालले त्याविषयी बरीच चर्चा केली. तर तुम्ही मला सांगा, आता सध्या ज्या घटना घडत आहेत, अंधश्रद्धेविषयी असू देत, स्त्री पुरुष समानतेविषयी असू देत, तर त्याचा आणि प्लस दाभोळकरांची जी चळवळ आहे ती आत्ताच्या पिढीला आणि आत्ताच्या समाजात किती महत्त्वाची आहे आत्तासुद्धा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विवेक हा नेहमी महत्त्वाचाच असतो. बिलीफपेक्षा सायन्स याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. विवेकात लॉजिक आहे, तर्क आहे, तर ते महत्त्वाचं आहेच आणि ते कोणी नाकारतच नाही. विकास जसा महत्त्वाचा आहे तसंच विवेकही महत्त्वाचा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की विकासाची जशी डेफिनेशन होत नाही तसंच विवेकाचाही प्रसार होत नाही आहे आता ह्या घडीला. दाभोळकरांसारखी माणसं आहेत जी तो करत होते, आजही आहेत, नाही असं नाही, संपलेली नाहीत माणसं. दाभोळकरांचा वारसा खूप लोक आता जे निरंजन बोलले तर त्यांचा तो वारसा नेणारे खूप लोक आहेत. आशिष स्वतः आहे आणि आज जे आलेले होते ते सगळे त्यातलेच आहेत. फक्त प्रॉब्लेम मगाशी हेच होतं, म्हणजे मला असं वाटलं की आपण जे स्टेजवरती बसले होते आणि जे आम्ही खालती बसलेलो होतो ते सगळे एकमेकांना फॉर होते, ओळखतात. म्हणजे थोडक्यात कमी जास्त प्रमाणात विवेकी होते, श्रद्धाळू कोणी नव्हतं. म्हणजे निरंजनच्या श्रद्धेने आम्ही इथे आलेलो नव्हतो. निरंजन जे बोलतो ते पटतं म्हणून आम्ही इथे आलेलो होतो. तर विवेक थोड्या वेळात प्रमाणात सगळ्यांचाच होता, सगळ्यांकडेच होता. जे नाहीत अशा पद्धतीने अशा माणसांपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्त्वाचं आहे, जे निरंजन त्याच्या ह्याच्या थ्रू करतात. जुलूस जी एकांकिकाचं अभिवाचन आत्ता झालं त्याचं अभिवाचन अशा ठिकाणी व्हायला पाहिजे की जिथे विवेकाचा अभाव आहे, तिथे ते होणं फार गरजेचं आहे. आणि तो जो पूल आहे जो ओलांडण्याचा विवेक गावंडे प्रयत्न करतो आहे, तो पूल तरच तो ओलांडला जाईल असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू सो मच.